विविध स्वरूपाचे देखावे हे पाहायला मिळत आहेत। वेगळा संदेश देणारा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे। मी आयोजकांशी बातचीत करणार आहे। किती मेहनत लागली हे सगळं करायला, किती दिवस लागले? गेले 15 ते 20 दिवस आम्ही या संपूर्ण देखाव्याची आणि मंडपची तयारी करत आहोत आणि या सर्व महिला ज्या समोर तुम्ही बघतायत अगदी नटून थटून उभ्या राहिलेल्या त्या सर्वांना सजवण्याचं काम आमच्याच मंडळातील सर्व महिलांनी केलेलं आहे आतापर्यंत। कशी कोणाला कल्पना सुचली होती की अशा स्वरूपाचा देखावा आपल्या मंडळामध्ये बनवला गेला पाहिजे आणि नंतर कशी सुरुवात झाली? ज्या वेळेला मंडळाची मीटिंग होते त्यावेळेला वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात आणि त्याच्यातूनच एक वेगळा वटपौर्णिमेचा देखावा करावा, कारण वडाचं झाड आहे त्याचं महत्त्व लोकांना पटवून देणं महत्त्वाचं असतं। वडाच्या झाडाचं महत्त्व ते दीर्घ आयुष्य असतं, त्याचप्रमाणे आपल्याला सावली देतं, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देतं, हे महत्त्व पटवून देण्यासाठी मग काय करायचं तर मग वटपौर्णिमेचा देखावा अशी कल्पना सुचली। किती मेहनत घ्यावी लागली तुम्हाला? किती कार्यकर्ते तुमच्या मंडळात सक्रिय काम करतायत? जवळजवळ आमच्या मंडळात 150 कार्यकर्ते काम करत आहेत आणि याला कमीत कमी 15 ते 20 दिवस मेहनत घ्यायला लागली आम्हाला। गर्दी वाढत असते। यंदा हे वटसावित्री देखावा करत असताना भरपूर प्रमाणात देखावा बघण्याला लोक येत असतात। आमच्याकडे त्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। देखावा बघण्यासाठी येणाऱ्या जाण्यासाठी बसण्याची व्यवस्था पण केली आहे मंडळाने। ह्यावेळी जरी तब्येतीने साथ देणारे मंडळातील कार्यकर्ते आणि गणपतीची कृपा या मंडळावर असल्यामुळं सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं। त्याच्यामुळं 11 दिवस या मंडळाचे कार्यक्रमाचं नियोजन हे आमच्या मंडळातर्फे केले। ह्यावेळी ह्या देखाव्याच्या व्यतिरिक्त अंत हे नाटक देखील या मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतः बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रमाची रेलचेल 11 दिवस आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय। आणि हे सर्व करत असताना मंडळातील एक एक कार्यकर्ता मनापासून काम करत असल्यामुळे आजचा देखावा हा सक्सेसफुल झाला आहे। त्याचबरोबर पुढचे होणारे आरोग्य शिबिर हे सर्व कार्यक्रम ह्या पद्धतीनेच व्यवस्थित पार पडतील आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छेच्या जोरावरच आपण हे मंडळ जोरावर चालवतो। 11 वर्षापूर्वी मी आणि आम्ही सर्व आमच्या विठ्ठलवाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन हे मंडळ आम्ही ताब्यात घेतलं आणि 11 वर्ष विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्या नावाने, त्याच्या अगोदर 5 वर्ष व्यंकटेश मित्र मंडळ, 16 वर्ष जवळजवळ ह्या मंडळाचा इतिहास आहे की 16 वर्ष या मंडळ एक दिमागदारपणाने चालवतं। आज या मंडळाचं नुसतं गणेशोत्सव न साजरा करता कातकरवाड्यात जाऊन ह्या मंडळातर्फे फराळ वाटप केला जातो। ह्याच मंडळातर्फे किल्ला स्पर्धा घेतल्या जातात, ह्याच मंडळातर्फे कबड्डी स्पर्धा घेतल्या जातात। असे विविध कार्यक्रम वर्षभर ह्या मंडळाच्या वतीने घेतला जातं। महिलांसाठी गेल्यावेळी होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील ह्या मंडळाच्या वतीनं आम्ही घेतला गेला। म्हणजे हे मंडळ नुसतं गणेश मंडळ म्हणून स्थापन न करता की विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे काम आपण ह्या मंडळाच्या वतीनं करत असतो। आमच्या मंडळाचा अभिमान आहे की मंडळाचा कार्यकर्ता नुसता गणेश मंडळ 11 दिवस चालवण्यापुरता राहिलेला नाही, तर विविध एक वर्षभर ह्या मंडळातील कार्यक्रम राबवले जातात आणि प्रत्येक दुर्घटना कोणाची येऊ दे ह्या मंडळातर्फे अध्यक्षांच्या मान्यतेने आम्ही एक केले की एखादी आपत्कालीन मंडळातले कार्यकर्त्यावर एखादा प्रसंग ओढवला तर 5,000ची तातडीची मदत देखील ह्या मंडळातर्फे केली जाते। पण तो कारण सबळ असावं लागतं की ह्या बाबा याला असं झालंय आणि आपण त्याला मदत करायची। आम्ही 3-4 गोष्टीमध्ये एका व्यापाऱ्याच्या ह्याला आग लागली त्याला 5,000ची मदत केली, एकाचा ॲक्सिडेंट झाला त्याला मदत केली। अशा विविध गोष्टीमध्ये हे मंडळ नुसतं गणेशोत्सव पुरता मर्यादित न राहता वर्षभर जे काही सामाजिक घडामोडी होतात त्या गोष्टीला कायम मदत करत असतं। म्हणून या मंडळातील कार्यकर्त्यांच्या जोरावरच हे मंडळ चालतंय एवढं मी आवर्जूनपणे तुम्हाला। सकाळची 7ची आरती असते आणि रात्री सकाळची 12 वाजता आरतीला इथले मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित असतात आणि एकदा भक्ती मार्गाने एकदम चांगली आरती केली जाते। त्याच्यामुळे ह्या मंडळाची दिवसेंदिवस एक चांगली प्रगती होत चाललेली आहे आणि हे मंडळ एक आदर्श मंडळ म्हणून आपल्याला भविष्यामध्ये दिसत राहील एवढीच तुमच्याजवळ इच्छा व्यक्त करतो। विविध ठिकाणची गणेश मंडळ उत्सव साजरे करत असताना निधी वेगवेगळ्या स्वरूपाने गोळा करत असतात, मात्र या गणेश मंडळातले सदस्यच कार्यकर्ते आहेत आणि सगळेजण पैसे काढून हा उत्सव थाटामाटात साजरे करताना दिसतात। कृष्णकांत सळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।